नमस्कार मंडळी, मी सान्वी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये। मंडळी, आज संडे स्पेशलमध्ये आपण पाहणार आहोत गुलाबजामुनची रेसिपी। चला तर मग एकही क्षण वाया न घालवता रेसिपीची सुरुवात करूया। गुलाबजामुनची रेसिपी करण्यासाठी आपल्याला लागणारे महत्त्वाचे साहित्य म्हणजे खवा, पनीर आणि साखर। मी हे गुलाबजामुनची रेसिपी 3 स्टेप्स म्हणजे 3 भागामध्ये सांगण्याचा प्रयत्न केली आहे, जेणेकरून तुम्हाला ही रेसिपी अगदी लवकर समजेल आणि तुमचे गुलाबजामुन पहिल्या झटक्यातच अगदी परफेक्ट होतील। चला स्टेप 1 ची सुरुवात करूया। स्टेप 1 मध्ये आपण करणार आहोत गुलाबजामुनसाठी लागणारं साखरेचं पाक। आता हे साखरेचं पाक करण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये 2 वाटी इतकं साखर यात घातलेली आहे आणि त्यानंतर त्याच वाटीने 3 वाटी इतकं पाणी मी यात घालत आहे। आता सर्वात महत्त्वाची टिप, मी इथे पाव किलो खवा घेतली आहे, त्यामुळे त्याचप्रमाणे मी इथं साखरेचा अंदाज सुद्धा घेतली आहे। जर तुम्ही खवा जास्त प्रमाणात घेत असाल तर इथे साखर आणि पाणी यांचा प्रमाण सुद्धा तेवढाच वाढवावा लागणार आहे। तर हे साखरेचा पाक करायला आपण गॅसवर ठेवून टाकूया। आता या साखरेच्या पाण्यामध्ये 2 विलायची मी इथे ॲड करत आहे, याने चव चांगला येतो। साखरेचं पाणी गॅसवर ठेवल्यानंतर सुरुवातीला गॅस मोठा ठेवा, म्हणजे हाय ठेवा आणि सगळं साखर विरघळू द्या आणि एकदा का साखर विरघळलं त्यानंतर तुम्ही गॅस एकदम लो करा आणि त्यानंतर कमीत कमी 6 मिनिटासाठी हे साखरेचं पाणी उकळून घ्या। ते आपल्याला साधारणतः 6 ते 7 मिनिटे हे साखरेचं पाणी उकळून घ्यायचं आहे। गुलाबजामुन करताना आपल्याला 1 तार किंवा 2 तार या भानगडीत पडायचं नाहीये, त्यामुळे सुरुवातीला तुम्ही फ्लेम हाय ठेवा, नंतर पूर्णपणे साखर विरघळल्यानंतर गॅसचा जो आच असतो तो एकदम लो ठेवा आणि त्यानंतर 7 मिनिटासाठी तुम्ही हे पाणी उकळून घ्या। 7 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ह्या साखरेच्या पाकची कन्सिस्टन्सी अगदी मधासारखी म्हणजेच हनीसारखी झालेली आहे। जास्त चिकटही नाही आणि जास्त घट्टही नाही, हीच कन्सिस्टन्सी अगदी करेक्ट आहे आपल्या गुलाबजामुनसाठी। तर एक 7 मिनिटानंतर मी इथे गॅस बंद केला आहे। आता हे साखरेचा पाक आपण साईडला ठेवूया आणि स्टेप 2 कडे वळूया। स्टेप 2 मध्ये आपण पाहणार आहोत गुलाबजामुनचे गोळे किंवा बॉल्स कसं बनवायचं ते। तर त्यासाठी मी एका परातीमध्ये पाव किलो इतकं खवा आणि त्या पाव किलोचा अर्धा भाग इतकं पनीर इथे घेतली आहे। आता सुरुवातीला आपल्याला खवा अगदी चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचा आहे। सुरुवातीला तुम्ही पाहू शकता इथे जो खवा आहे तो एकदम घट्ट आहे, त्यामुळे आपल्याला हे अगदी चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। आता ही प्रोसेस करायला आपल्याला 7 ते 8 मिनिटे इथे द्यावे लागतील। तर तुम्ही इथे तळहाताचा वापर करून हा खवा अगदी चांगल्या पद्धतीने मळू शकता। आपल्याला खवा अगदी स्मूथ असा टेक्स्चर येईपर्यंत मळून घ्यायचा आहे। तुम्ही जितकं छान आणि सॉफ्ट हे खवा मळून घ्याल ना, तेवढंच चांगले आणि एकदम सॉफ्ट असे गुलाबजामुन आपले होतील। साधारणतः एक 6 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपलं जे हे खवा आहे ना एकदम सॉफ्ट झालेलं आहे। आता या स्टेजला आपण पनीर मळून घेऊयात। अगदी खव्याप्रमाणेच आपल्याला पनीर सुद्धा अगदी सॉफ्ट मळून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला तुम्ही ते पाहू शकता एक लहान दाताची खिसणी मी इथे घेतली आहे आणि पहिल्यांदा हे पनीर त्या खिसणीमधून खिसून घेत आहे। आधीच थोडंसं पनीर खिसून घेतल्याने मळण्यामध्ये जी मेहनत लागणार आहे ते कमी होऊ शकतो आणि आपला टाइम सुद्धा वाचू शकतो, त्यामुळे इथे आपल्याला पनीर आधी थोडंसं खिसून घ्यायचं आहे। पूर्णपणे पनीर खिसून घेतल्यानंतर आपल्याला हे पनीर खव्यासारखंच अगदी सॉफ्ट मळून घ्यायचं आहे। साधारणतः आपल्याला 5 ते 6 मिनिटे इथे द्यावे लागतील। खव्यासारखंच तळहाताचा वापर करून तुम्ही पनीर इथे अगदी चांगलं सॉफ्ट मळून घ्या। पनीर मळून घेतल्यानंतर आपल्याला परत हे मळून घेतलेलं खवा आणि पनीर दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे।
आता हे दोन्ही मिक्स करून घेत असताना आपल्याला जास्त जोर लावायची गरज नाही. अगदी सॉफ्ट किंवा हळुवारपणे तुम्ही हे दोन्ही मिक्स करून घ्या. साधारणतः 2 मिनिटं इतकं वेळ आपल्याला मिक्स करायला इथे द्यावे लागेल. मिक्स करून घेतल्यानंतर ना इथे आपल्याला काही घटक ॲड करायचे आहेत. त्यामध्ये मी इथे 1 चमचा इतकं पिठी साखर घातली आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा इतकं बेकिंग पावडर यात ॲड करत आहे आणि सर्वात शेवटी 1 चमचा इतकं मैदा घालून आपल्याला परत एकदा हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे, मळून घ्यायचे. पाव किलो खव्यासाठी साधारणतः अर्ध वाटी इतकं मैदा आपल्याला इथे लागणार आहे. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही 1 चमचा इतकं मैदा वापरा आणि थोडंसं मळून घ्या आणि त्यानंतर लागेल तसं हळूहळू करत 1 चमचा वाढवत जावा आणि हे मिश्रण चांगल्या पद्धतीने मळून घ्या. पूर्णपणे गुलाबाचं मिश्रण तयार करायला आपल्याला अर्ध वाटी इतकं मैदा इथे लागणार आहे. आता हे गुलाबजामुनचं मिश्रण मळून घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण असंच ठेवायचं आहे कमीत कमी 10 मिनिटांसाठी. आता तुम्ही पाहू शकता मी इथे एक पातेलं झाकली आहे आणि याला 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवली आहे. तर इथे आपण शेवटचा भाग म्हणजे स्टेप 3 पाहणार आहोत आणि ते म्हणजे गुलाबजामुन तळण्यासाठी परफेक्ट तेल गरम करणे. तर तुम्ही पाहू शकता मी इथे कढई घेतला आहे आणि त्या कढईमध्ये थोडंसं तेल यात घातली आहे. आपल्याला गुलाबजामुन अगदी चांगल्या पद्धतीने तळतील किंवा बुडून जातील एवढं तेल या कढईमध्ये घालायचं आहे. तेल घातल्यानंतर इथे आपण गॅस ऑन करणार आहोत. आता हे तेल गरम करण्यासाठी आपल्याला 8 ते 9 मिनिटे द्यावे लागतील, कारण की आपण हे तेल अगदी कमी आचेवर गरम करणार आहोत. त्यामुळे गॅसचा जो आच आहे तो जरा मध्यमपेक्षा खालीच ठेवा. चला, इथे आपले तिन्ही स्टेप्स पूर्ण झाले आहेत. तुम्ही पाहू शकता आपण जे गुलाबजामुनचं मिश्रण 10 मिनिटे रेस्ट करायला ठेवलं होतं ते आता पूर्ण झालेलं आहे. चला, या मिश्रणाचं थोडं थोडं पार्ट काढून घेऊ आणि लहान लहान असे बॉल्स बनवू. तर तुम्ही इथे पाहू शकता मी एक एक करून सगळे गुलाबजामुनचे गोळे तयार केलेली आहे आणि इथे आपला तेलसुद्धा बऱ्यापैकी गरम झाल्यासारखं वाटत आहे. आता हे तेल चांगला गरम झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी या गुलाबाच्या मिश्रणातलं एक लहानसा गोळा मी या तेलात घातली आहे. तर तुम्ही ते पाहू शकता गोळा घातल्यानंतर तेलामध्ये हलके हलके बुडबुड यायला लागलेत आणि हा लहानसा गुलाबजामुनाचा गोळा हळूहळू वर येत आहे आणि ह्याचा कलरसुद्धा चेंज होत आहे. तर तुम्ही पाहू शकता तेलात गुलाबजामुनाचा गोळा घातल्यानंतर हा जो गोळा आहे हा फाटला पण नाही, फुटला पण नाही. त्यामुळे आपला तेल चांगल्या पद्धतीने गरम इथे झालेला आहे. त्यामुळे एक एक करून आपण सगळे गोळे यात टाकून देऊयात. आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे समजा तुम्ही गुलाबजामुनाचा जो गोळा असतो तो तेलामध्ये टाकला आणि तो गोळा अचानक फुटला किंवा विस्कटला तर समजायचं की आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते अगदी परफेक्ट असं नाही आहे. त्यामुळे तुम्ही इथे घाबरून जाऊ नका. तुम्ही या मिश्रणामध्ये अजून 1 चमचा किंवा जास्तीत जास्त 2 चमचा इतकं मैदा मिक्स करा आणि याला चांगल्या पद्धतीने मळून घ्या आणि त्यानंतर परत एकदा एक लहानसा गोळा तेलामध्ये टाका आणि परत तुम्ही पहा हा गोळा चांगल्या पद्धतीने तळतो का नाही ते. जर गुलाबजामुनाचा गोळा तेलात गेल्यानंतर फाटला नाही, फुटला नाही तर समजायचा की आपला जो मिश्रण आहे तो अगदी परफेक्ट आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता सुरुवातीला मी एक मोठा गुलाबजामुनाचा गोळा तेलामध्ये सोडली आहे आणि ते अगदी चांगल्या पद्धतीने तयार होत आहे आणि त्याला चांगला असा रंगसुद्धा आलेला आहे. आता इथे दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा तुम्ही गुलाबजामुनचे गोळे तेलामध्ये सोडता तेव्हा तुम्ही कंटिन्युअसली त्याला चमच्याच्या साहाय्याने किंवा जाळणीच्या साहाय्याने त्याला खालीवर असे करत जावा, जेणेकरून आपलं गुलाबजामुन सगळ्या बाजूनी व्यवस्थित आणि परफेक्ट तळून जाईल. गुलाबजामुन तळून झाल्यानंतर लगेचच आपण हे गरमागरम गुलाबजामुन
पाकामध्ये घालणार आहोत। आता इथे अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे आपलं हे जे साखरेचं पाक आहे ना, इथे गरम असायला पाहिजे, पण हे जास्त गरम पण असू नये, याची काळजी मात्र तुम्ही घ्या। म्हणजे या पाकामध्ये तुम्ही एक बोट घाला आणि याचं टेम्परेचर जर तुम्ही सहन करू शकता तर आपलं पाक इथे बरोबर आहे। आणि याच पाकामध्ये आपण तळून घेतलेले सर्व गुलाबजामुन एकानंतर एक घालणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता एकानंतर एक मी सर्व गुलाबजामुन तळून घेतली आहे आणि इमिडिएटली मी या साखरेच्या पाकामध्ये घालून घेत आहे। जर समजा तुमचं साखरेचा पाक थंड झालं असेल तर तुम्ही थोडंसं त्याला गरम करून घ्या। काय परफेक्ट असा कलर आला आहे गुलाबजामुनला, मस्तच। सगळे गुलाबजामुन साखरेच्या पाकात घातल्यानंतर हे सर्व गुलाबजामुन थोडंसं खालीवर करा, जेणेकरून पाक अगदी चांगल्या पद्धतीने मुरून जाईल। अगदी सुरेख असे गुलाबजामुन आपले इथे तयार झालेले आहेत। चला तर मग हे सर्व गुलाबजामुन आपण साखरेच्या पाकामध्ये असंच कमीत कमी 1.5 ते 2 तासासाठी असंच ठेवूया आणि त्यानंतर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता। तर तुम्ही ते पाहू शकता फक्त पाव किलो इतका खवा वापरून साधारणतः 21 गुलाबजामुन इथे तयार झालेले आहेत। आणि हा जो गुलाबजामुनचा साईज आहे हा थोडासा मी मोठाच ठेवला आहे। जर तुम्ही मध्यम आकारचे गुलाबजामुन केलात तर नॉर्मली 30 गुलाबजामुन आपले पाव किलो खव्यामध्ये तयार होतील। चला तर मग या गुलाबजामुनला आपण सर्व करून घेऊयात। आणि मी गुलाबजामुन तुम्हाला कट करून दाखवते आणि तुम्ही स्वतः पहा की गुलाबजामुन किती चांगल्या पद्धतीने परफेक्ट झाला आहे ते। आपला हा गुलाबजामुन अगदी परफेक्ट आणि एकदम ज्यूसी झाला आहे। आता तुम्ही पण हे सर्व टिप्स आणि ट्रिक्स वापरलेत ना, 100% तुमचे ही गुलाबजामुन अगदी चांगले होतील। तर तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा। आणि हां, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। तोवर बाय बाय।